मला वाटते की काँग्रेसनी जे प्रदेश अध्यक्ष म्हणून सपकाळांना महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे, तर काँग्रेस हा गेल्या 60 वर्षापासून त्याच विचारांवर जगताय, पण आता ते उतू बाहेर पडताय. कधी बाबरीची मस्जिदबद्दल असो की औरंगजेबची कबरबद्दल असो, तर आता सरळ ते तोंडातून बोलायला लागलेले आहे. आणि टिपू सुलतानबद्दल जे मी स्टेटमेंट केला असं जे सपकाळ म्हणतात, मी त्याच्यावर आजही कायम आहे. तर मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची माफी त्यांना जाऊन पायावर मागा लागेल, तेव्हा सुद्धा त्यांना माफी भेटणार नाही. कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे. आणि तुम्ही कोणते लोकांना एनकरेज करत आहे, तर मला वाटते की सपकाळ आणि हा काँग्रेस गेल्या 60 वर्षापासून याच विचारावर जगताय, पण लोकांसमोर आत्ता तो बाहेर निघत आहे. तर मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारांना कधीच माफ करणार नाही. त्यांचं म्हणणे माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ केला जातो. खास करून भारतीय जनता पार्टीकडनं राजकारण करण्यासाठी माझं वक्तव्य तोडून मोडून किंवा त्या पद्धतीने घेतलं जातं. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा हा पक्ष आहे. तुम्ही सरळ टिपू सुलतानची बाजूनी मांडताय आणि बाकी लोकांना एक छटाकभर उपमहापौर महापौर निवडून आले, तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही एनकरेज करत आहे टिपू सुलतानची फोटो लावणं. उद्या तुम्ही म्हणाल की औरंगजेबची फोटो तुम्ही कबर आपले कॅबिनमध्ये लावली तरी काही हरकत नाही. काँग्रेसची हीच विचार आहे. भारतीय जनता पार्टी एनकरेज करत नाही आहे. काँग्रेस कबराला एनकरेज करून राहिली आहे, बाबरीला एनकरेज करते, औरंगजेबची कबरवर जाऊन चद्दर चढवा हे एनकरेज करते आणि टिपू सुलतानाला माना हे महाराष्ट्राला नवीन शिकवण हे काँग्रेस करायला लावत आहे. पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच नारा राहील आणि हेच फोटो चालन. प्रकाश आंबेडकर हे पण देखील औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन आलेले आहेत. त्यांनी देखील या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे. याकडे कसं बघतो? मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, लवकरात औरंगजेबची कबरी सुद्धा महाराष्ट्रातून हटवण्यात येईल. ते कामावरही सुद्धा आम्ही लागलो आहे. प्रकाश आंबेडकर त्यांच्या कबरीवरती जाऊन येतात, त्यांच्यावरती तुमचं काय मत? मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सगळे त्या विचारांवर काम केलं पाहिजे. आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे डोळ्यामध्ये सलाखा टाकण्याचं काम केलं, हात बोट कापण्याचं काम केलं, त्याची कबरवर जाऊन आपण काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर एकदा आपण विचार नक्की करावा. ताई, तुम्ही म्हणताय आम्ही महाराष्ट्रातनं कबर हटवायच्या कामाला लागलो आहोत. सरकार तुमचे मागच्या इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये तुमचं सरकार, मग कबर का हटत नाही? कारण हा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेत होतो तेव्हा कबर हटवणार असं म्हटलं जातं, पण काही होत नाही पुढं. मला असं वाटते 60 वर्षाचा जे पाप आहे काँग्रेसचा हटवण्यासाठी आम्हाला काही वेळ तर लागणारच आहे. कधीपर्यंत कबर काही डेडलाईन ठरली का त्याची? कारण तुम्ही मला कामाला लागलो. आझादीपासून जे विचार इथे पेरण्यात आले, जे गाळण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज हा पहिल्यांदाच 2014 पासून भारतीय जनता पार्टी आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. खूप गोंधळ मधात केलं आणि दुसरे सरकार इथे आले. त्या कारणांनी काही गोष्टी डिले होत आहे. पण 60-70 वर्षांचा पाप काँग्रेसनी जे केलेला आहे, जे पेरलेलं आहे या पूर्ण देशामध्ये, त्याला हटवण्यासाठी आमच्यासारखे लोक, आमचे सरकार असो की पर्टिक्युलर आमच्यासारखे लोक, त्यांना थोडा वेळ लागणारच आहे. प्रियांक खरगे आहेत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दैत्यासारखं आहे ते असं सांगतात. संघ हा सैतानासारखा आहे. या सैतानाशी खरगे ना खरगे आणि काँग्रेस आणि यांची पूर्ण जी जनरेशन आहे, पिढी आणि पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आहे, त्यांना RSS हातामध्ये भाला घेऊन काम करणारे आणि देशाप्रती एकनिष्ठाने काम करणारे आणि जे फिरून देशाप्रती काम करताय आणि प्रत्येक वेगळे क्षेत्रामध्ये RSS ज्या पद्धतीने काम करताय, त्याला शैतान फक्त काँग्रेस म्हणू शकते. या देशाचे लोक त्यांना नमन करतात, त्यांचे पाय चून आशीर्वाद घेतात, कारण त्यांचं योगदान हा काँग्रेसचे लोक आणि खरगे सारखे आणि त्यांचे अध्यक्ष कोणी जाणू शकत नाही. ज्या लोकांना या देशावर प्रेम आहे त्यांना माहीत आहे की RSS काय आणि RSSचे जे संघाचे सेवक आहे ते कशा पद्धतीने एक झोला घेऊन प्रत्येक गावामध्ये आपला योगदान देतात. आणि देशावर जर संकट आली, त्यांच्या हातात असणारा जो भाला आहे आणि डोक्यावर असणारी जी टोपी आहे तीच कामी पडणार आहे. हे खरगे आणि काँग्रेसचे विचार कामी नाही पडणार. ताई, राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका मंत्र्यावरती नरहरी झिरवाळ यांच्यावरती रेड पडलेली आहे. त्यांच्या प्रियेला या सगळ्या प्रकरणामध्ये अटक देखील झालेली आहे. क्लर्कला
मला वाटते की भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी भारतीय जनता पार्टी असो दुसरे पक्षाचे कोणतेही लोक असो जर कोणी चुकीत आढळलं तर त्याच्यावर कारवाई करणं हे आमचे मुख्यमंत्री वारंवार आमचे देवेंद्र फडणवीसजी नेहमी सांगतात. आणि मला वाटते जो चुकीमध्ये आढळला असन तर त्याची चौकशी झाली पाहिजे. हा भारतीय जनता पार्टीचं नेहमी विचार राहिलेली आहे. सहाव्या मजल्याने तिसऱ्या मजल्यावरती केलेली रेड आहे. कोण म्हणते? आमची ताई खूप अनुभवी आहे, खूप मोठे परिवारातून आहे. आता मला असं वाटते की कारवाई केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे आणि कारवाई नाही केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे. हे बोलणारे जे लोक आहे वेळोवेळी आम्ही त्यांचे स्टेटमेंट कशा पद्धतीने इथे तिथे होतात ते सगळे लोक ऑपोजिशनचे जे आहे ते बोलणारच आहे. कारवाई केली तर लोकांना माहीत आहे कशासाठी कारवाई करतोय आणि नाही केली तर ऑपोजिशन लोक म्हणतात की का कारवाई करण्यात आली नाही. तर त्यांचा नेमकी उद्देश काय आहे, त्यांचे विचार काय ते ऐकले पाहिजे आपण बसून. मला असं वाटते की जे लोक चुकीत कुठेही आढळले त्याच्यावर कारवाई करणं हेच आमचं संविधान आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. सुनेत्रा पवारांना दिलेला हा पहिला चेक आहे असं म्हणतात, चेकमेट आहे असं म्हणतात. कारण सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे ते आमदार आहेत किंवा मंत्री आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारजींचे सोबत महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आहे. त्यांना चेक असो की त्यांना काय गिफ्ट असो की त्यांना एक सेटबॅक असो, जेही लोक म्हणतात आहे आमचा पक्ष, आमचे CM साहेब, आमचे दिल्लीचे सगळे मोठे नेते सगळे सुमित्रा पवार ताईसोबत आहे. आणि जर कुठे कोणी आढळलं चुकीचं तर ताईसुद्धा त्यांच्या विरोधात राहील. आणि महिला नेहमी चुकीचे विरोधात असतात आणि आमची ताईसुद्धा राहणार आहे. त्यांच्याबद्दल जास्त कोणीही हा जे अफवा असतात फैलू नका, एवढंच मी विनंती करत. एक प्रश्न मॅम पार्थ पवारावरती आहे. पार्थ पवाराच्या संदर्भात जे पुणे गैरव्यवहार प्रकरण बाहेर निघालेलं त्यात पार्थ पवार हे कुठे ना कुठे अडकलेले दिसलेले. मात्र आता एक अहवाल बाहेर आला आहे आणि त्यात पार्थ पवार यांना अभय मिळालंय आणि 2 जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करताना दिसते आणि पार्थ पवार मुळात जे त्यांना क्लीन चिट नाही. मी जज आहे, नाही मी असे कोणते पदावर बसली आहे की कोणाला क्लीन चिट दिली पाहिजे आणि कोणाला विरोधी आपण ठरवलं पाहिजे. जे नियम आहे, जे कमिटी नेमलेली आहे ती कमिटी या गोष्टीसाठी सक्षम आहे आणि ते आपला निर्णय देईन आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी वाट पाहिली पाहिजे. मला असं वाटते चुकीचं कोणीही काम केला तर मी त्याच्या सपोर्टमध्ये नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे आहेत ते त्यांच्यावरती पण रिसेंटली आरोप लागलेले. इनफॅक्ट ऑपरेशन खैरात म्हणून ज्या प्रकाराने एक पूर्ण गोंधळ बाहेर आलेला त्यांच्याकडून, त्यांनी वेगवेगळे केसेस तर लावले आहेत. मुळात ते आता कालच दिल्लीत येताना दिसले गेले आणि अमित शहा यांना भेट घेतली गेली आणि प्रत्येक जो मंत्री ज्याच्यावरती आरोप होतो ते दिल्लीवर. मी आपल्याला एवढंच सांगू शकते की बावनकुळे साहेब हे खूप प्रामाणिक मंत्री आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, हार्ड वर्किंग आहे, डेडिकेटेड आहे आणि ते काम करतात. जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावरच ऑपोजिशन जास्त एलिगेशन करते की ते कुठे ना कुठे थांबले पाहिजे. पण आमचे बावनकुळे साहेब प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडलेले आहे आणि या गोष्टीतूनही बाहेर पडन आणि ते स्वच्छ आणि क्लीन आहे. ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धाही कळन. पण एक गोष्ट दिसते, नरहरी झिरवाळच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणतात की कारवाई व्हायला पद्धतीने आणि बावनकुळे साहेब हार्डकोर वाटतात तुम्हाला. मी तेच म्हणत आहे, जे चुकीचं मी माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण बावनकुळे साहेब अमरावतीचे पालकमंत्री म्हणून मी गेल्या कितीक वर्षापासून त्यांना आमच्या अमरावतीमध्ये पाहत आहे. जे लोकांबद्दल प्रामाणिक आहे, जे लोकांसाठी काम करत आहे, डेडिकेटेड आहे, तर त्यांच्याबद्दल मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगू शकते आणि मी ते सांगितलं आहे की तरी मी तुम्हाला तेच सांगताय, जे चुकीचं असन ते आपली तिथून जेही निर्णय देणारे ते बाहेर येऊन पडतील. पण बावनकुळे साहेबांना मी माझ्या डोळ्यांनी काम करताना आणि इमानदारीने डेडिकेटेडनी. कॉमन मॅनचे सेव्हिंग मनी असतात तर ते इतक्या लवकर डबल होत नाही. मात्र बावनकुळे यांचा आशीर्वाद कोणावर असेल, भाजपच्या एका कार्यकर्त्यावर, तर इतक्या इझिली डबल फोल्ड मध्ये हे सगळं प्रकरण होतो. पैसे इझिली सेव्हिंग मनी जे आहे तिथे तिथे होतात. हे म्हणजे चुकीचंच आहे. नाही तर मला असं वाटतंय की पत्रकारांनी त्यांना फॉल्ट हा ठरवलेला असा आहे का काही? नाही, आम्ही विचारतो तुम्हाला
मला 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 मी कोणावरही काहीच म्हणत नाही. मी बावनकुळे साहेबांबद्दल एवढंच म्हणत आहे, डेडिकेटेड व्यक्ती आहे आणि ते नेहमी लोकांसाठी काम करतात आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. एकीकडे म्हणतात नरहरी झिरवाळवरती जर त्यांनी चुकीचं केलं असेल तर सुनेत्रा वहिनी कारवाई करतील, सुनीताताई कारवाई करतील. पण तुम्ही जेव्हा बावनकुळेंचा विषय तेव्हा तुम्ही तसं नाही म्हणाले, तुम्ही लगेच सॉफ्ट होतात. तुम्ही म्हणतात की त्यांनी जर चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल. देऊन टाकली जाते बाबा. हां तुमच्या साईड आणि तुम्ही बावनकुळे हे पा नाही मी एवढी मोठी नेता आहे की मी क्लीन चिट दिली आणि ते क्लीन चिट त्यांना भेटन आहे. जेही कमिट्या आणि जेही त्यांच्याबद्दल इन्क्वायरी करणारे ते नक्की इन्क्वायरी करतील. मी बावनकुळे साहेबांना पर्सनली ओळखते म्हणून मी त्यांच्याबद्दल सांगताय. आणि आमचे विदर्भी लोक एवढे लवकर अशा विकण्या जाणारे लोक नाही आहे. नरहरी झिरवाळच्या बाबतीत तुम्ही म्हणतात कारवाई व्हायला पाहिजे. मला असं वाटते की रेड हँडेड जर कोणी पकडण्यात आलेला आहे तर त्याला तुम्ही स्वतः एक्सक्यूज देऊ शकत नाही. आणि त्यांच्याबद्दल जेवढी मला माहिती हवी आहे तेवढी माहिती नाही. ते हे दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे. जर रेड हँडेड कोणी पकडण्यात आलं आहे त्याच्यावर कारवाई आणि त्यांची जे इन्क्वायरी करणारी जी टीम आहे ते इन्क्वायरी करतील. आणि बावनकुळे साहेबांचा हा प्रकरण टोटली डिफरंट आहे की त्यांचे ऑफिसमध्ये या त्यांच्या मंत्रालयामध्ये त्यांचे कॅबिनेट जिथे ते बसतात तिथे असं काही प्रकरण झालेलं नाही आहे. ही फक्त एलिगेशन आहे. एलिगेशन म्हणजे ते गुन्हेगार ठरत नाही. मी माझा पर्सनली मत दिलं आहे. हिंदी में मैम जानना चाहेंगे, प्रियांक खरगे जो है वो आरएसएस को बोलते हैं कि वो शैतान है और बीजेपी जो है वो शैतान का शैडो है. मैं आपको इतने ही बता सकती हूँ, खरगे हो या कांग्रेस के कोई भी नेता हो या महाराष्ट्र के जो अध्यक्ष हैं वो बोलते हैं टीपू सुल्तान की फ़ोटो आप अपने हर ऑफिस में लगाइए. जहां हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज की फ़ोटो लगाकर उनकी पूजा कर कर हर दिन की शुरुआत करते हैं. अब नया ट्रेंड जो शुरू कांग्रेस करवा रही है हमारे महाराष्ट्र में वो है टीपू सुल्तान की फ़ोटो लगाइए या औरंगज़ेब की कब्र पे जाके चद्दर चढ़ाइए या पाकिस्तान का झंडा लेकर आप नाचिए. ये जो काम कांग्रेस करवा रही है तो मुझे लगता है ये जो कह रहे हैं कि आरएसएस शैतान है, इनको क्या पता होगा कि देश के लिए काम करने वाले, देश के प्रति अपनी भावनाएं कोई भी अपेक्षा ना रखते हुए उनके लिए काम करना किसको कहते हैं. अगर आने वाले समय में अगर किसी के ऊपर तकलीफ ये देश में आती है तो वो सर पे टोपी पहनकर हाथ में भाला लेकर बचाने का काम और आगे आने का काम सिर्फ आरएसएस ही करेगी. ये क्या जानते हैं, बिना स्वार्थ के, बिना कुछ पैसे लिए, बिना कोई घूस लिए पूरा महीना 2 महीना 6 महीना ये गांव में जाकर झोला लेकर काम करते हैं, वो आरएसएस है. तो कांग्रेस को देश के प्रति भावना नहीं है तो ये आरएसएस को क्या समझेंगे. आरएसएस को वही समझेंगे जो देश के प्रति प्रेम रखता है और देश के लिए जिसके पास भावना है. मैम एक सीन आया है महाराष्ट्र के रहीमाबाद से, जहां महाशिवरात्रि पर नागेश्वर मंदिर पर मंत्री अब्दुल सत्तार गए थे. वो जाने के बाद मंदिर का शुद्धिकरण किया गया और वहाँ पे पूरे अलग अलग हिस्सों में, विभिन्न हिस्सों में गौमूत्र छिड़कर. मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि अब्दुल सत्तार हो या यूपी में 3 बुरके वाली महिलाओं ने कावड़ उठाकर अपनी भावनाएं दिखाई हैं. कांग्रेस के पीरियड में जात परिवर्तन बोलते हैं ना, वो होता था. और अब मोदी जी के पीरियड में और हमारे देवा बहू महाराष्ट्र में अभी विचारों का परिवर्तन होता है. ये अंतर है कांग्रेस में और हमारे में. हम जात परिवर्तन नहीं करते, हम विचारों का परिवर्तन करते हैं. अगर कोई आता है हमारे मंदिरों पे, कोई कावड़ उठाता है तो हमें तो दिल से उनका स्वागत करना चाहिए कि ये देश बदल रहा है और ये देश बदलता हुआ चित्र हमें बहुत अच्छा लगता है. शुद्धिकरण से मंदिर भी परिवर्तन किया जा रहा है क्या? शुद्धिकरण क्यों करना है? मैं आपको इतना बता रही हूँ कि अगर कोई हमारी भावनाएं, हमारी विचारधाराओं को एडॉप्ट कर रहा है, एक्सेप्ट कर रहा है, हमारे मंदिरों में आ रहा है, कावड़ उठा रहा है, तो हमें उसका स्वागत करना चाहिए. उसमें कोई गलत बात नहीं है. आप वेस्ट बंगाल में चुनाव हो रहे हैं, हाँ, आप चुनाव के जा रहे हैं, जाऊंगी. वेस्ट बंगाल मुझे जाना भी है कि मुझे भी देखना है कि बंगाल में अपने विचारों को इस बार आगे रखते हैं कि जो जो बाबरी वहाँ पे बना रहे हैं उनके साथ बंगाल की जनता रहती है. मैं तो भगवा झंडा लेकर वो कौन सी बाबर और कौन सी मस्जिद बना रहे हैं वहाँ पर, तो वहाँ जाकर मैं खड़ी ज़रूर रहूँगी. और मैं जी इतने सालों से वहाँ पे चेयर पे रही हैं, आप उनको किस तरह से फाइट करोगी, बीइंग अ बीजेपी रिप्रेजेंटेटिव या एनडीए रिप्रेजेंटेटिव? मुझे लगता है जो अत्याचार बांग्लादेश में वेस्ट बंगाल के बाजू में हुआ
बांग्लादेश के जितने भी घुसपैठियां हमारे देश में और बंगाल में आए हुए हैं, उसके कारण वेस्ट बंगाल की जनता और जो विचारधारा लेके चलती है, जो हिंदू विचारधाराओं पे काम करती है, उनके घरों तक अटैक जो किया गया है। हर इलेक्शन में सबसे ज़्यादा आतंक अगर कोई मचाता है तो वो वेस्ट बंगाल में होता है। अगर कोई बीजेपी के सपोर्ट में आता है तो उसके घर तक जलाए गए हैं। अगर कोई बीजेपी के अपनी विचारधाराओं को भगवा झंडा अपने घर के बाहर लगाता है तो उसकी बेटियों के साथ अत्याचार किया गया है। यही सब एजेंडा लेकर आज भी वेस्ट बंगाल इतने सालों से एक मुख्यमंत्री रहने के बाद वेस्ट बंगाल का प्रोग्रेस आज कहाँ पर है और वो कहाँ पर होना चाहिए था, ये सब चीज़ों को लेकर जाऊंगी। और जो बाबरी मस्जिद वहाँ पे बना रहे हैं, वो हुमायूं को भी बोलने जाऊंगी कि अगर तुमने मस्जिद बनाई तो तुम्हें कब्र की भी 1 फुट जगह, हुमायूं तुम्हारे लिए स्पेशल, तुम्हें तुम्हारे मरने के बाद कब्र भी नसीब नहीं होने दूंगी हमारा पूरे देश में। ये याद रखना, कब्र यहाँ पर मस्जिद है, बाबर की नहीं बनेगी, इतना याद रखना। और वही लेकर मैं वेस्ट बंगाल जाऊंगी। मराठीत मॅम तुम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये जाणार आहे, खूप महत्त्वाचं NDA साठी आणि खास करून भाजपसाठी पूर्ण इलेक्शन. मी आपल्याला एवढंच सांगू शकते, वेस्ट बंगालमध्ये कंटिन्यू एवढे टर्म एक मुख्यमंत्री राहिल्यानंतर सुद्धा बांगलादेशमध्ये जेही हिंदू लोकांवर, मायनॉरिटीवर अत्याचार झालं आणि त्यांचे घुसपेटीय सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर ते वेस्ट बंगालमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आमच्या देशामध्ये येतात. तर या सगळी गोष्टीला जर आपण पाहिला, प्रत्येक इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त क्रांती, सगळ्यात जास्त आतंक कोणी मचवत असेल तर ममता बॅनर्जी वेस्ट बंगालमध्ये करते. आणि तिथे ज्या पद्धतीने मस्जिद बनवण्यात येत आहे, इची बाबरी, तर मला वाटतं हुमायूं एवढं सांगणं आवश्यक आहे. त्यांच्याच पक्षाचा आमदार होता, फक्त नाटक करण्यासाठी त्यांना पक्षातून काढण्यात आलं आणि तिथे जे मस्जिद बनवण्याचं काम हुमायूं करत आहे त्याला मी एवढंच सांगन. आणि या सगळी गोष्टी आहे, त्याच्यासोबत विकासही आहे. आपण जे एक्सपेक्ट करतो की 5दा 4दा एक मुख्यमंत्री असल्यानंतर तो स्टेट पूर्ण स्टेटमध्ये नंबर 1 राहिला पाहिजे, पण त्या स्टेटची परिस्थिती आजही एवढी खराब आहे की तिकडचे जे कामगार आहे, तिकडचे जे लेबर आहे, ते सगळे बाहेर देशांमध्ये जाते आणि कामाला लागतात. तर तिथे का काम भेटत नाही आहे, तिथे का इंडस्ट्री डेव्हलप झाल्या नाही, एवढे लेबर असताना सुद्धा एक राज्य एवढे मोठे प्रमाणात तो मागे राहते, तो सगळ्यात मोठा मुद्दा. दूसरा, ज्या पद्धतीने हुमायूं सांगता है कि बाबरी यहीं बनेगी, तो बाबरी बनाने वाले को भी कैसे गाड़ना है और भगवा कैसे लगाना है ये हम लोगों को अच्छे से मालूम है. तर वो त्या करण्यासाठी 100% मी वेस्ट बंगालला जाणार आहे आणि भगवा यावेळीच नक्की त्या विचारांचे येईन. कारण की जे आतंक ममता बॅनर्जींनी वेस्ट बंगालमध्ये केलेला आहे ते आतंक यावेळी संपवणं आवश्यक आहे, आपल्यासाठी नाही पण ते जे लोक तिथे राहतात त्यांच्यासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.